पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, ख्रिस्तातील प्रिय बंधू भगिनी, आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र गोड नावामध्ये सप्रेम सलाम। मार्चच्या मध्यावधीपासून एप्रिल, मे, जून, जुलै जवळजवळ 4.5 महिने आपण अत्यंत बिकट परिस्थितीमधून जात आहोत। देवाच्या पवित्र सहभागितेमध्ये आपण एकत्र येऊ शकत नसलो तरीसुद्धा या प्रसार माध्यमाच्याद्वारे देव या वचनाच्याद्वारे तुमच्यापर्यंत येण्याची, तुम्हाला भेटण्याची संधी देत आहे। त्याबद्दल खरोखरच मी परमेश्वराला मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि आज ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आपण त्याच्या पवित्र चरणाजवळ जाणार आहोत। संदेशाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना एक दुःखद वार्ता कळली असेल की आपल्या धर्मप्रांतातील ज्येष्ठ आचार्य रेव्हरंड एस विभूते पाळकसाहेब यांच्या धर्मपत्नी यांचं गुरुवारी 30 तारखेला दुःखद निधन झालं। आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये सन्मान्य पाळकसाहेबांना देवाचं सहाय्य, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त व्हावी म्हणून या दुःखित परिवारासाठी आपण प्रार्थनेमध्ये विनंती करा। त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये 10वीच्या परीक्षेचा निकाल लागला। आपल्या मंडळीमधील जी मुलं 10वीमध्ये उत्तीर्ण झाली त्या सर्वांना मंडळीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। आजच्या ह्या विशेष दिवशी जो भक्तिक्रम देण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण आज बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना करणार आहोत। पावसासाठी प्रार्थना करणार आहोत। बळीराजा दुखावलेला आहे, शेतकरी वर्ग चिंतेत आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया। त्याचप्रमाणे ख्राइस्ट चर्च फेलोशिप हे जे काही व्हॉट्सॲपमधला आपला अकाउंट आहे त्यावर मी काही सूचना देणार आहे बायबल स्टडी संदर्भामध्ये। कृपा करून आपण त्या वाचाव्यात। बऱ्याच वेळेला माझ्या लक्षात असं येतं की एखादी सूचना दिल्यानंतर त्याबद्दलची प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी बऱ्याच वेळेला दुसरंच पोस्टिंग त्याच्यामध्ये केलं जातं आणि मग त्या दिवसापुरतंच ते राहतं। त्यानंतर जी काही सूचना दिलेली आहे त्या ख्राइस्ट चर्च व्हॉट्सॲपच्या अकाउंटवरून ती लोकांपर्यंत पोहोचत नाही। तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे की जेव्हा ह्या अकाउंटवरती मंडळीच्या वतीनं काही सूचना दिल्या जातील तेव्हा कृपा करून त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याला अनुसरूनच आपण काही पोस्टिंग करावं अशी माझी विनंती आहे। यावेळेस आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ जाणार आहोत आणि आजच्या ह्या संदेशासाठी आपण सर्वजण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया, त्याचं सहाय्य मागूया। त्याच्या वचनातून बोलण्यासाठी आणि त्याचं वचन ऐकण्यासाठी आपण देवाच्या सहाय्याची अपेक्षा करूया। आपण प्रार्थना करू। हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि आमच्या अंतःकरणातील सर्व विचार तू आशीर्वादित कर। उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। प्रियजन हो, आज ॲल्मनकप्रमाणे संदेशाचा जो विषय आहे तो विषय आज निवडण्यात आलेल्या 4ही शास्त्रपाठामध्ये आम्हाला दिसून येतो। स्तोत्र 106 1 ते 23 वचनं आपण वाचलेली आहेत। निर्गमाचा ग्रंथ याचा 32वा अध्याय 1 ते 14 वचनं आपण वाचलेली आहेत, ऐकलेली आहेत। आणि संत पावलाचे रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 13 ते 21 ही वचनंसुद्धा आपण वाचलेली आहेत, ऐकलेली आहेत। संत मत्तई शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 16 ते 24 या वचनांचं वाचन आपण केलेलं आहे। आणि या
शास्त्रपाठांकडे जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर त्याच्यामध्ये आजचा हा विषय अत्यंत स्पष्टपणे प्रगट होणारा असा आहे. पटकन लक्षात येतो की याचा विषय काय आहे. कारण स्तोत्रापासून तर शुभवर्तमानापर्यंत जे शास्त्रपाठ आपण वाचले ते शास्त्रपाठ आम्हाला मेसेंजर्स म्हणजेच प्रचारक, म्हणजेच देवाचा संदेश घेऊन येणारे लोक आणि हा संदेश देण्यासाठी ज्यांना देवाने निवडलेलं आहे, देवाचे जे स्वतःचे लोक आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश होतो. म्हणजे देवापासून येणारा संदेश त्याच्या लोकांपर्यंत पोहोचवणारे लोक या संबंधीचा आजचा विषय आहे, मेसेंजर्स. आणि मग पुढं असं म्हटलेलं आहे, मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. म्हणजे नेहमीच देवाच्या प्रचारकांकडे, त्याचं वचन सांगणाऱ्यांच्याकडे, त्याचा संदेश देणाऱ्यांच्याकडे लोक दुर्लक्षित करतात किंवा त्यांना ते गृहीत धरतात. आणि या विषयाकडे वळत असताना हे तिन्ही शास्त्रपाठ आपल्याला खूप विशेष अशा प्रकारची माहिती या संदर्भामध्ये आम्हाला देतात. पूर्वीच्या काळी आपण पोस्टकार्ड बघत होतो, वापरत होतो, इनलँड लेटर्स, मग ते हवाई पत्र असो किंवा इनलँड लेटर्स असो, अंतर्देशीय पत्र असो, आणि त्या पत्राच्या पाठीमागे पुढे टू आणि फ्रॉम अशी अक्षरं असायची किंवा असतात. म्हणजे ते कोणापासून आहे आणि कोणाला पाठवलेलं आहे. आणि मग फ्रॉम आणि टू या दोन शब्दाच्या मध्ये ॲक्ट करणारा जो आहे, पोहोचवणारा जो आहे, त्याला लोकांपर्यंत पोहोचवणारा जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे? मेसेंजर्स म्हटलेलं आहे. मेसेंजर्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ बऱ्याच वेळेला असा होतो, बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात की मेसेंजर्स ही एक प्रकारची मक्तेदारी आहे, मोनोपॉली आहे. परंतु सुरुवातीलाच मला आपणास सांगू द्या की इट डझंट मीन इट इज मोनोपॉली किंवा एक प्रकारची मक्तेदारी किंवा एक्सक्लुझिव्ह पोझिशन, आम्ही देवाचे मेसेंजर्स आहोत, अशी मक्तेदारी नाही. कारण आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना देवाने पाचारण केलेलं आहे. आणि जे हे पाचारण स्वीकारतात, गॉड युजेस देम ॲज हिज मेसेंजर्स. त्या प्रत्येकाला परमेश्वर त्याचा मेसेंजर म्हणून, प्रचारक म्हणून, संदेशवाहक म्हणून तो त्याचा काय करतो? उपयोग करतो. आणि मग जुन्या करारामध्ये आपण पाहतो की अब्राहमाचं पाचारण आहे, मोशेचं पाचारण आहे, यशयाचं पाचारण आहे. आणि परमेश्वराने या लोकांना बोलावलं आणि त्यांना त्याच्या सेवेसाठी त्यांनी निवडलं ॲज अ मेसेंजर्स ऑफ गॉड. परंतु सुरुवातीला मी सांगितलं की ही संकल्पना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये इतकी विस्तीर्ण झाली की या मेसेंजर्सपेक्षासुद्धा ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्यांना एक मोठं महत्त्व आणि मोठा दर्जा प्राप्त झालेला आहे. इन ख्राइस्ट वी आर ऑल नॉट ओनली द मेसेंजर्स बट समथिंग मोर दॅन मेसेंजर्स. विश्वासणाऱ्या नात्यानं आपण केवळ प्रचारक किंवा संदेशवाहकच नाही, परंतु त्याहीपेक्षा आपण खूप मोठे आहोत. खूप मोठी जबाबदारी, खूप अवघड जबाबदारी देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये दिलेली आहे. आणि ती जबाबदारी काय आहे? तर संत पेत्र त्याचा 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये सर्वांना परिचित एक वचन आपण वाचतो. आणि त्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की आपण कोण आहोत? तर या ठिकाणी तो म्हणतो वी आर चोजन रेस, म्हणजे आम्ही निवडलेला वंश आहोत. वी आर चोजन रेस. तो म्हणतो अ रॉयल प्रिस्टहूड, आम्ही राजकीय याजक आहोत.
बघा, ख्रिस्तामध्ये आम्ही राजकीय याजक आहोत. तो म्हणतो अ होली नेशन, पवित्र राष्ट्र आहोत. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आणि अत्यंत देवाशी जवळीकता देणारा शब्द तो म्हणतो गॉड्स ओन पीपल. आपण देवाचे स्वतःचे लोक आहोत. आणि मग जर या 4 गोष्टी देवाने आम्हाला दिल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, मेसेंजर्स म्हणून नाही पण त्याच्याही पेक्षा पुढे तो म्हणतो चोजन रेस, निवडलेला वंश, रॉयल प्रिस्टहूड म्हणजेच राजकीय याजकगण, अ होली नेशन, पवित्र राष्ट्र, आणि गॉड्स ओन पीपल, देवाचे खास लोक जर आपण आहोत तर आम्हाला एक महत्त्वाची जबाबदारी देवाने दिलेली आहे. एक अवघड काम आम्हाला देवाने दिलेलं आहे. आणि ते अवघड काम काय आहे? आम्ही त्याचे गुण प्रगट करावेत, आम्ही त्याचे गुण प्रसिद्ध करावेत. देवानं तुम्हाला आणि मला केवळ प्रचारक म्हणून नव्हे, केवळ मेसेंजर्स म्हणून नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या 4 माध्यमातून निवडलेलं आहे यासाठी की आम्ही त्याचे गुण, द कॅरेक्टर ऑफ गॉड, आम्ही काय करावं? प्रगट करावं. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे दॅट वी मे प्रोक्लेम द मायटी ॲक्ट्स ऑफ हिम हू हॅज कॉल्ड अस आउट ऑफ दी डार्कनेस. अंधकारातून ज्याने आम्हाला बाहेर काढलं आणि प्रकाशामध्ये आणलं, यासाठी की आम्ही त्याचे गुण आम्ही लोकांना सांगावेत, त्याचे गुण आम्ही प्रसिद्ध करावेत. जसं ॲम्बॅसेडर असतात, ते देशाचं प्रतिनिधित्व करतात, तशा पद्धतीनं या जगामध्ये आम्ही देवाचे ॲम्बॅसेडर आहोत. आणि म्हणून प्रियजन हो, आज आपण या विषयावरती विचार करत असताना आपण निर्गमाचा ग्रंथ याचा 32वा अध्याय आणि 1 ते 14 वचनाकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं, निर्गमाचा ग्रंथ याचा 32वा अध्याय. आपल्याला ठाऊक आहे की मोशेला देवाने निवडलं. मोशे सुरुवातीला आपली जी असमर्थता आहे तो सांगत असताना ही वॉज एक्सप्रेसिंग हिज अनॅबिलिटी. मी जड जिभेचा आहे, मला बोलता येत नाही. आणि मग लगेचच देवाने अहरोनाला जोडून दिलं आणि अहरोन तुझ्यावर असेल. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी मोशे आणि अहरोन यांच्यामध्ये नाही का एक जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आपण पाहतो. आणि जेव्हा मोशे वर पर्वताकडे गेल्या देवाच्या सांगण्यावरून, देवाच्या बोलावण्यावरून, तेव्हा या ठिकाणी एक घटना घडल्याचं वर्णन या ठिकाणी आपण वाचतो. बघा, मोशे देवाकडे पर्वताकडे वर गेला आणि अहरोन देवाच्या लोकांबरोबर राहिला. हे लोक कोण आहेत? देवाचे निवडले लोक आहेत. गॉड्स ओन पीपल, फोकस्ड पीपल, टार्गेटेड ग्रुप, ज्यांना देवाने निवडलेलं आहे असे ते लोक आहेत. देवाचे स्वतःचे ते लोक आहेत. आणि त्यांच्याजवळ अहरोन आहे. मोशेला विलंब झालेला आहे. प्रियानो, विलंब झाला हा शब्द नाही का आम्हाला असं सांगतो की देवाची त्याच्या निवडलेल्या लोकांकडून काय अपेक्षा होती की विलंब झाला तरी त्यांनी मोशेची वाट पाहावी. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की दे लॉस्ट देअर पेशन्स. मोशेला विलंब झाला आणि त्यांनी काय केलेलं आहे? देवाच्या प्रती असलेली कृतज्ञता त्यांनी दाखवलेली आहे. ते सगळे विसरले ज्या देवाने आम्हाला अद्भुत रीतीनं बंदिवासातून बाहेर काढलं, आमच्यावर अनंत अशा प्रकारचे उपकार केले. आणि आता आमचा जो पुढारी आहे तो आमच्यापासून दूर गेलेला आहे, देवाच्या सानिध्यामध्ये आहे. वाट पाहण्याच्या ऐवजी त्यांना विलंब झाला असं म्हटल्यानंतर बघा, दे टूक द ॲडव्हान्टेज ऑफ दॅट थिंग, दे टूक द डिसॲडव्हान्टेज ऑफ दॅट थिंग आणि दे यूज द प्रेशरायझिंग टॅक्टिक्स ऑन अहरोन. अहरोनवरती त्यांनी काय केलेलं आहे? दबाव यंत्राचा वापर केलेला आहे. बघा, जे लोक देवाच्या दृष्टीनं फोकस्ड होते, टार्गेटेड होते, गॉड्स ओन पीपल होते, देव ज्यांना स्वतःचे लोक म्हणतो आणि त्यांच्यासाठी मेसेंजर्सना पाठवतो. परंतु जेव्हा मेसेंजर त्यांच्यापासून देवाच्या सांगण्याप्रमाणे दूर गेलेला आहे, परंतु
अशा अवस्थेमध्ये वाट बघण्याच्या ऐवजी ते अहरोनाला काय करत आहेत, दबाव तंत्राचा वापर करून ते काय म्हणत आहेत, आमच्यासाठी आमच्या पुढे चालतील, बघा आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी कर. मेक गॉड्स फॉर अस हू शॅल गो बिफोर अस. आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर. बघा प्रियजनो, मेसेंजर्सना अशा प्रकारे देव तयार करत आहे, कारण देवाचे लोक कसे आहेत हे देव या ठिकाणी सांगत आहे. आणि अशा लोकांना देवाचं वचन सांगत असताना, प्रचार करत असताना मेसेंजर्सनी कधी खचू नये, मेसेंजर्सनी कधी माघार घेऊ नये, यासाठी परमेश्वर काय करत आहे, आजच्या ह्या संदेशाच्या विषयातून आम्हाला मार्गदर्शन करत आहे. बघा यशायाच्या पाचारणामध्ये तीच गोष्ट आम्हाला दिसून येते. यशायाला एका बाजूला पाचारण केलं, परंतु दुसऱ्या बाजूला ऑन दी अदर साईड ऑफ द कॉइन, एका बाजूला तो पाचारण करतो आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी यशायाच्या सेवेमध्ये, त्याच्या ह्या कार्यामध्ये येणाऱ्या अनेक अडथळे, बिकट अशा प्रकारची परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, परमेश्वर त्या प्रतिकूल परिस्थितीचं दर्शन परमेश्वर यशायाला करत आहे. यासाठी की यशायानं तयारीनं प्रचारक म्हणून देवाचं कार्य आपल्या हातामध्ये घ्यावं. आणि मग ते लोक, निर्गमाचा ग्रंथाचा 32वा अध्याय, मोशे पर्वतावर देवाकडे गेलेला आहे, त्याला विलंब लागला आणि मग ते लोक यहोशवाला, द सेकंड लिडरशिप यहोशवाला ते म्हणतात, आमच्या पुढे चालतील असे देव निर्माण कर, तयार कर. आणि त्यांनी केले. प्रियजनो, आमचे तिवडे बिशप साहेब सुरुवातीला नेहमी एक वाक्य बोलत असत आणि ते काय म्हणायचे, जेव्हा जेव्हा पास्टर्स मीटिंगसाठी आम्ही एकत्र येत असू महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, तेव्हा ते म्हणत की खरोखरच काही बाबतीमध्ये असा भ्रम निर्माण होतो की मंडळी पाळकाला चालवते का पाळक मंडळीला चालवतो, या संबंधी संभ्रम आहे. कारण त्याचं कारण हे आहे की बऱ्याच ठिकाणी मंडळीमध्ये या गोष्टी आम्हाला दिसून येतात. कारण काही लोक दे वॉन्ट द पास्टर टू सेट द प्रायोरिटीज ऑफ द कॉंग्रिगेशन ॲज दे विश ऑर दे विल. त्यांना जसं पाहिजे त्या इच्छा प्रायोरिटीज बेसिसवरती, प्राथमिकता, अग्रगणिता या तत्वावर ते करण्याचा प्रयत्न करतात आणि दे ट्राय टू ओव्हर पॉवर द मेसेंजर्स ऑफ गॉड. देवाच्या सेवकांवरती ते काय करतात, ओव्हर पॉवर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आजचा विषय आहे की मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. परिणाम काय होतो? परिणाम असा होतो की देवाचे जे प्रचारक आहेत, देवाचे जे सेवक आहेत, ते नेहमीच दुर्लक्षित राहतात. दुर्लक्षित राहतात म्हणजेच द डिव्हाइन डायरेक्शन जे असतात, डायरेक्शन फ्रॉम गॉड, ते बाजूला राहतात. देवाची इच्छा बाजूला राहते आणि लोकांची इच्छा मंडळीच्या जीवनामध्ये काय होते, कार्यान्वित होते. आणि म्हणून आजचा विषय आम्हाला सांगतो की द मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. प्रियजन हो, सेवकाच्या, प्रचारकाच्या, पाळकाच्या मजबुरीचा, असहाय्यतेचा आणि अदर विकनेसेस जे असतात त्याचा अंडू ॲडव्हान्टेज घेतला जातो. आणि मग वरून धार्मिकता दाखवायची, परंतु अंतःकरणामध्ये ही जी काही इव्हिल टेंडन्सी आहे, ॲटिट्यूड आहे टू एक्झरसाइज ऑर टू एस्टॅब्लिश ओव्हर पॉवर, ही प्रवृत्ती वाढत जाते. आणि मग निर्गमाचा 32वा अध्याय यामध्ये देव स्वतः त्याच्या निवडलेल्या लोकांना, स्वतःच्या लोकांना एक फ्रेज वापरत आहे, एक म्हण वापरत आहे. आणि तो काय म्हणतो, यू आर द स्टिफ नेक पीपल. तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. कारण तुम्ही देवाच्या मेसेंजरला काय करता, दुर्लक्षित करता. त्याच्या इच्छा, देवाच्या इच्छा आणि योजना बाजूला ठेवून स्वतःच्या इच्छा आणि योजना लादण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आणि म्हणून या ठिकाणी समाजातील आपल्या प्रतिष्ठेचा वापर करून, उपयोग करून काय होतं, दे निग्लेक्ट द मेसेज अँड द मेसेंजर्स ऑफ गॉड. देवाचा मेसेजसुद्धा निग्लेक्ट केला जातो आणि देवाचा प्रचारक
त्याचं वचन सांगणाऱ्या माणसाला सुद्धा काय केलं जातं, निग्लेक्ट केलं जातं. हा झाला जुन्या करारातील भाग. आजच्या विषयाला अनुसरून या ठिकाणी बघा, वाय द मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. देवाचे प्रचारक, देवाचे सेवक का दुर्लक्षित राहतात? कारण लोक ताठ मानेचे आहेत. ते विलंब लागल्यानंतर काय करतात, आपल्या योजना, आपल्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. आणि शुभवर्तमानामध्ये जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस स्वतः येशू ख्रिस्ताला खूप वाईट वाटलेलं आहे. माणसांची जी विकृती आहे बघा, तो या जगामध्ये आला आणि माणसाच्या स्वभावातील विकृतीबद्दल तो मनस्वी दुःखी झालेला आहे. जीसस इज सीम टू बी सॅडन विथ द ॲटिट्यूड ऑफ द पीपल. लोकांचा एक दृष्टिकोन आहे, लोकांची जी प्रवृत्ती आहे त्याबद्दल तो मनस्वी दुःखी झालेला आहे. आणि जो शुभवर्तमानाचा भाग आपण वाचला, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 16 ते 24 या वचनामध्ये आपण एक महत्त्वाचा भाग वाचतो. बघा, या ठिकाणी विल्यम बार्कले नावाचे कॉमेंटेटर आहे. हे माझ्या मनचे विचार नाहीत, परंतु आय हॅव बॉरोड इट फ्रॉम विल्यम बार्कलेस कॉमेंट्री. त्या ठिकाणी तो काय म्हणतो बघा, गावातल्या चौकामध्ये मुलं खेळत आहेत. गावात चौक आहे आणि त्या चौकामध्ये मुलं खेळत आहेत आणि त्या मुलांमध्ये 2 गट आहेत, 2 ग्रुप आहेत. त्यातला एक ग्रुप काय म्हणतो दुसऱ्या ग्रुपला, चला लग्न आहे, शुभकार्य, वेडिंग आहे, आपण खेळूया, लेट अस प्ले इन द वेडिंग. एक गट दुसऱ्या गटाला आमंत्रण देतो, लेट अस प्ले इन द वेडिंग. परंतु दुसरा गट काय म्हणतो, नाही बाबा. तो काय म्हणतो, आज काय आम्हाला नाचायचा खेळायचा मूड नाही. वी डोंट फील लाईक बीइंग हॅपी टुडे. वी डोंट फील लाईक बीइंग हॅपी टुडे. आम्हाला काय आनंदी मूड नाही आहे आज. आणि मग पहिला गट दुसऱ्या गटाला पुन्हा म्हणतो, मग तुम्हाला जर आज आनंदी मूड नाही तर आपण काय करूया, लेट अस प्ले ॲट फ्युनरल. आपण अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊया. बघा, प्रपोजल काय आहे, लग्न कार्यामध्ये आपण नाचूया. तर तो म्हणतो वी डोंट फील लाईक बीइंग हॅपी टुडे. परंतु जेव्हा प्रपोजल दुसरं आलं की लेट अस प्ले ॲट फ्युनरल, आपण अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊया, तेव्हा दुसरा ग्रुप म्हणतो नो, वी डोंट फील लाईक बीइंग सॅड टुडे. आम्हाला आज दुःखी पण मूड नाही, आमचा मूड दुःखी पण नाही आहे, आम्ही अंत्ययात्रेमध्ये सामील व्हावं असंही आम्हाला वाटत नाही. प्रियजनो, याला कॉन्ट्ररी, विरोधा, एकमेकांसाठी असलेली विरोधी मतं या ठिकाणी आपण पाहतो. आणि मग या ठिकाणी कॉमेंटेटर असं म्हणतो, बघा, काहीही सुचवलं, मेसेंजर्स या नात्यानं, देवाचे सेवक या नात्यानं काहीही सुचवलं, दे डोंट वॉन्ट टू डू इट. करायचं नाही, दे डोंट वॉन्ट टू डू इट. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, नो मॅटर वॉट ऑफर्ड दे फाइंड फॉल्ट इन इट. आणि जर का एखादं विधेयक मांडलं, प्रपोजल मांडलं, ऑफर केलं, तर दे फाइंड फॉल्ट इन इट. त्याच्यामध्ये दोष, त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करतात. निर्गमाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, ते ताठमानेचे लोक आहेत, ते मेसेंजर्सना दुर्लक्षित करतात. आणि स्वतः येशू ख्रिस्त या ठिकाणी उदाहरणाच्या द्वारे सांगतो की ते असहमती दर्शवतात. काही सांगितलं तर दे आर नॉट विलिंग टू डू इट. आनंदाने त्याचा स्वीकार करून आज्ञापालन करण्याच्या ऐवजी त्याला ते नेहमीच फाटे फोडतात. आणि म्हणून देवाचं वचन आणि आजचा विषय काय आहे, मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. देवाचे प्रचारक, देवाचे सेवक नेहमीच दुर्लक्षित का होतात? कारण देवाच्या लोकांच्या ह्या प्रवृत्तीमुळे. प्रियजन हो, हे उदाहरण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगतो त्यावेळेस अत्यंत दुःखी मनानं, खिन्न मनानं तो आणखीन एक गोष्ट प्रगट करतो. तो काय म्हणतो, माझ्या अगोदर तुमच्याकडे कोण आला? बाप्तिस्मा करणारा योहान आला. आणि बाप्तिस्मा करणारा योहानाचा स्वभाव कसा होता? ही वॉज फास्टिंग, ही वॉज डिस्पायझिंग फूड, ही वॉज आयसोलेटेड. तो अन्न पाण्याचा त्याग करणारा, उपवास करणारा, एकांतात राहणारा असा होता. आणि मग लोकांनी त्याला क्रिटिसाइज केलं.
लोकांनी त्याची टीका केली आणि त्याला काय म्हटले, ॲसेसिटिझम. ॲसेसिटिझम म्हणजे वैराग्य किंवा हा तपस्वी योगी आहे, हा माणसात मिसळत नाही. म्हणून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावर त्यांनी काय केलेलं आहे, क्रिटिसाइज केलेलं आहे. त्याचे विचार क्रिटिसाइज केले आहेत, त्याची कृती क्रिटिसाइज केलेली आहे. आणि तो म्हणतो, आता त्या ठिकाणी तो मनुष्याचा पुत्र असं म्हणतोय. मनुष्याचा पुत्र हे संबोधन तो स्वतःसाठी का वापरतो, कारण ही वॉज डुईंग द वर्क ऑफ गॉड फॉर द सेक ऑफ ह्युमन वेलफेअर, फॉर द ह्युमन सॅल्वेशन. आणि मानवाचं प्रतिनिधित्व देवाच्या दृष्टीनं, देवाच्या वतीनं करत असताना या ठिकाणी तो स्वतःला संबोधन वापरतो, मनुष्याचा पुत्र. आणि तो काय म्हणतो, मनुष्याचा पुत्र म्हणजे स्वतः तो कसा होता, ही वॉज मिक्सिंग विथ पीपल, तो लोकांमध्ये मिळून मिसळून वागत होता. ही वॉज शेअरिंग इन देअर सॉरोज अँड जॉय, लोकांच्या दुःखामध्ये आनंदामध्ये सहभागी तो होत होता. तरीसुद्धा लोक त्याला नावं ठेवत होते, तरीसुद्धा त्याच्या या सामाजिक इन्व्हॉल्वमेंटमध्ये लोक त्याला काय करत होते, दोष देत होते. आणि मग कॉमेंटेटर या ठिकाणी असं म्हणतो, द प्लेन फॅक्ट इज दॅट, हे संपूर्ण शुभवर्तमानातील येशू ख्रिस्ताचं दुःख समजून घेतल्यानंतर आणि लोक कसे आहेत, लोकांची प्रवृत्ती काय आहे हे सांगितल्यानंतर कॉमेंटेटर असं म्हणतो, द प्लेन फॅक्ट इज दॅट वेन पीपल डोंट वॉन्ट टू लिसन, जेव्हा लोकांना ऐकायचंच नसतं, जेव्हा लोकांना ऐकायचंच नसतं, वेन पीपल डोंट वॉन्ट टू लिसन टू द ट्रूथ, देवाचं सत्य जे आहे ते ऐकायचं नसतं, दे विल इझिली इनफ फाइंड अन एक्सक्यूज फॉर नॉट लिसनिंग टू इट. आणि अगदी सहज ते सबब सांगतात. कुठली सबब सांगतात, इतकी सबब सांगतात की मेसेंजर्स ऑफ गॉडवर त्यांना बदनाम करतात, त्यांना वेगळ्या पद्धतीनं आरोप लावतात. म्हणजे सर्व प्रकारच्या सबबीचा वापर ते करतात. कारण जेव्हा त्यांना ऐकायचंच नसतं, देवाचं जे सत्य आहे जेव्हा त्यांना ऐकायचं नसतं, तेव्हा ते सर्व प्रकारच्या सबबीनं काय करतात, टाळतात. सर्व प्रकारच्या सबबी सांगून ते टाळण्याचा प्रयत्न करतात. प्रियजन हो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्या आणि माझा सर्वांचा उद्धारक आहे आणि विशेष करून मेसेंजर्स जे आहेत त्यांच्यासाठी तो आदर्श आहे, त्याला लोकांनी खादाड असं म्हटलं. परंतु बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला सुद्धा जो खात पीत नव्हता त्यालासुद्धा लोकांनी नावं ठेवली. आणि मग प्रश्न असा पडतो की आता करायचं तरी काय, कसं वागायचं कसं. माझ्या पाळकीय सेवेमध्ये ज्यांच्या पाळकीय सेवेतून मी काही गोष्टी शिकलो ते माझे आध्यात्मिक गुरु म्हणजे रेव्हरंड V.L. रणभिसे. जेव्हा त्यांच्याबरोबर मी कौटुंबिक भेटीला जात असे तेव्हा एका कुटुंबामध्ये त्यांना काही खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी विचारलं आणि लगेचच पाळकसाहेबांनी त्या वस्तू स्वीकारल्या. त्यांच्याकडे एक शबनम बॅग असे आणि लगेचच त्यांनी सांगितलं ठीक आहे द्या. आणि मग मला मात्र मनातून थोडंसं वाईट वाटलं, कारण ही वॉज वेल एस्टॅब्लिश्ड पर्सन, ही वॉज बिंग लुक्ड आफ्टर बाय हिज चिल्ड्रन, सगळं व्यवस्थित होतं, सदन होते ते. परंतु एका कुटुंबामध्ये दिलेल्या खाण्याच्या वस्तू स्वीकारणं हे मला थोडंसं उचित वाटलं नाही. लगेचच त्यांनी त्या झोळीमध्ये त्या सगळ्या वस्तू घेतल्या. मला मात्र मनामध्ये थोडंसं आय फेल्ट व्हेरी रेस्टलेस, मला अनइझी वाटू लागलं की हे कसं काय लगेच त्यांनी घेतलं. आणि मग त्यांच्याबरोबर जेव्हा मी येत होतो आणि मग एका माळावरती आम्ही आलो आणि त्या माळावरती मी बघितलं काही झोपड्या होत्या, त्याला पालं म्हणतात, राहुट्या टाईपाच्या झोपड्या होत्या. आणि पाळकसाहेबांना बघितल्यानंतर त्या ठिकाणची काही मुलं पळत आली त्यांच्याकडे, अण्णा अण्णा म्हणत त्यांच्याकडे पळत आली. आणि मग अण्णांनी म्हणजेच आम्ही त्यांना अण्णा म्हणत होते आणि पाळकसाहेबांनी आपल्या बागेतल्या शेंगा प्रत्येकाला मुठमुठ वाटून दिल्या. प्रियानो, त्या ठिकाणी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला धडा शिकलो की वी मस्ट नॉट हेस्ट टू फॉर्म ओपिनियन अबाउट एनीबडी. आपण एखाद्याबद्दलचं मत तयार करण्यासाठी लगेच घाई करू नये. या ठिकाणी लोक काही म्हणत, जर आपण लोकांच्या प्रतिक्रियावर देवाची सेवा करू लागलो तर कदाचित आम्ही लगेच त्या सेवेपासून निवृत्त होऊ.
आपण त्या सेवेपासून पलायन करू. आणि म्हणून सेवेमध्ये हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा धडा मी शिकलो. प्रियानो, याच संदर्भामध्ये आपण जेव्हा पुढे पाहतो रोमकरास पत्राचा 10वा अध्याय आणि 13 ते 15, कृपा करून माझ्याबरोबर आपण या शास्त्रपाठाकडे लक्ष देऊया. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 13 ते 15 किंवा 14 ते 15 या वचनांकडे आपण थोडा वेळ लक्ष देऊया. बघा, या वचनामध्ये आपण दोन गोष्टी पाहतो. या वचनामध्ये आम्ही दोन गोष्टी पाहतो. वी कम अक्रॉस टू थिंग्स. पहिली गोष्ट आपण पाहतो की मेसेज, काय मेसेज आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की द इमेज ऑफ द मेसेंजर, आणि मेसेंजरची प्रतिमा काय आहे. 14 आणि 15 या वचनामध्ये मेसेज आणि मेसेंजर या दोन गोष्टी आपण पाहतो. बघा, मेसेज काय आहे तर तो मेसेज इज नथिंग बट द गुड न्यूज. सुवार्ता, शुभवार्ता हा मेसेज आहे. आणि मेसेंजर काय आहे तर सुवार्तेचा पाईक, इव्हँजलिस्ट, प्रचारक हा मेसेंजर आहे. प्रियजनो, प्रभू येशू ख्रिस्त आपला उद्धारक देव हा आद्य सुवार्तिक आहे. हा पॉयोनियर ऑफ गुड न्यूज. या शुभवर्तमानाचा तो कोण आहे? पाईक आहे. कारण ही हिमसेल्फ वॉज द गुड न्यूज. ही हिमसेल्फ इज द गुड न्यूज. अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ मेसेज अँड द मेसेंजर. मेसेजसुद्धा तोच आहे आणि मेसेंजरसुद्धा तोच आहे. बघा, ज्यांना त्याने स्पर्श केलं ते बरे झाले. ज्यांच्यासाठी तो बोलला त्यांच्या जीवनामध्ये ते घडून आलं. म्हणजेच ही वॉज द मेसेज अँड ही वॉज द मेसेंजर. अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ मेसेज अँड मेसेंजर वॉज अवर लॉर्ड्स अँड सेव्हियर जीसस क्राइस्ट. आणि 14 आणि 15 या वचनाकडे जेव्हा आपण बारकाईनं पाहतो, 14 आणि 15 वचनामध्ये बघा एकूण 7 शब्द आहेत. तुम्ही जर संदेश ऐकत असताना जर बघितलं, कृपा करून माझ्याबरोबर बघा. या संदेश वचनामध्ये 14 ते 15 रोमकरास पत्राचा 10वा अध्याय आणि 14 ते 15 या वचनामध्ये एकूण 7 शब्द आहेत. मी वाचतो. पहिला शब्द आहे तारण. दुसरा शब्द आहे सिक्वेन्स. बघा, दुसरा शब्द आहे विश्वास. तिसरा शब्द आहे ऐकणे. चौथा शब्द आहे घोषणा करणे. 5वा शब्द आहे पाठवणे. 6वा शब्द आहे सुवार्ता आणि 7वा शब्द आहे चरण म्हणजेच पाय. आणि या सिक्वेन्समध्ये हे शब्द या ठिकाणी आपण वाचतो. परंतु जेव्हा आपण हा सिक्वेन्स बदलतो आणि खालून आपण वरपर्यंत या शब्दांची रचना करतो, तेव्हा आपल्या लक्षात काय येतं बघा. एक गीत आहे, हात हेही त्याचे कार्या पाय मार्गी चालाया. प्रियजनांनो, तुम्हाला आणि मला देवानं दिलेले पाय, देवानं दिलेले हात हे त्याच्या प्रचारासाठी, त्याच्या सेवेसाठी आहेत. आणि म्हणून त्याच्या मार्गामध्ये जेव्हा मी चालतो, आणि म्हणून गीत या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की हाऊ ब्युटिफुल आर द फीट ऑफ दोज हू ब्रिंग गुड न्यूज टू अस. सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम दिसतात. कारण हे पाय पहिल्यांदा आहेत. कारण ज्या ठिकाणी हे पाय जातात त्या ठिकाणी ते सुवार्ता सांगतात. बघा, पाय हा शब्द पहिल्यांदा आला. जो शेवटी होता तो पाय हा शब्द, चरण हा शब्द, कारण ज्या ठिकाणी पाय जातात त्या ठिकाणी त्याची सुवार्ता सांगितली जाते. बघा, सुवार्ता त्या लोकांना त्या ठिकाणी पाठवण्यात येतं. तिसरा शब्द पाठवणे. पाठवलेला मनुष्य काय करतो? घोषणा करतो. आणि घोषणा केल्यानंतर ती ऐकण्यात येते. लोक ती घोषणा ऐकतात आणि ऐकल्यानंतर लोक विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवल्यानंतर लोकांचं तारण होतं. प्रियानो, जर शब्दांचा सिक्वेन्स जर आपण क्रम बदलला तर आम्हाला एक फॉर्मॅट दिसेल. ज्या पद्धतीनं देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये मेसेंजर्स म्हणून ठेवलेलं आहे, तर आपण काय करायचं आहे? आम्ही अशा ठिकाणी गेलं पाहिजे की आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण तुम्हाला आणि मला त्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे. आम्ही घोषणा केली पाहिजे. घोषणा करत असताना ऐकणाऱ्यांच्या काळावर जेव्हा ती घोषणा जाते तेव्हा देवाचा आत्मा त्यांना स्वीकृतीचं मन आणि अंतःकरण देतो. ते विश्वास ठेवतात आणि त्यांचं तारण होतं.
बघा प्रियजन हो, हे अतिशय महत्त्वाचा विचार या शास्त्रपाठामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतो. पुन्हा एकदा मी सांगतो, मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. देवाचे प्रचारक, देवाचे सेवक हे नेहमीच दुर्लक्षिले जातात. याचं कारण काय? याचं कारण एक्सोडस म्हणजेच निर्गमाचा 32वा अध्याय. देवाच्या लोकांना स्वतः देव म्हणतो की तुम्ही ताठमानेची लोक आहात. म्हणून देवाच्या प्रचारकांचं काय होतं? प्रचारकांकडे दुर्लक्ष केलं जातं. यू डोंट पे हीड टू देम. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांना दुर्लक्षित करता. नंतर या ठिकाणी स्वतः येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो की असहमत होतात लोक. काही सांगितलं तर लोक सहमती देत नाहीत, काहीतरी वेगळं सांगतात. म्हणजेच मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. प्रियजन हो, या दोघांसाठी आज मेसेंजर्ससाठी आणि देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी, ज्यांच्यासाठी मेसेंजर्स पाठवण्यात आलेले आहे, तो देवाचा जो समाज आहे, ते देवाचे स्वतःचे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी आज संदेश काय आहे? प्रियजन हो, मेसेंजरसाठी संदेश काय आहे? तर मेसेंजरसाठी संदेश हाच आहे की जे देवाचे निवडलेले लोक आहेत, प्रिव्हिलेज्ड पीपल ऑफ गॉड, टार्गेटेड पीपल ऑफ गॉड, चोजन पीपल ऑफ गॉड, फोकस पीपल ऑफ गॉड, हे सर्व लोक देवानं निवडलेले आहेत. पण ते इतके हटवादी आहेत, ते इतके हटवादी आहेत की स्वतः येशू ख्रिस्ताला सुद्धा त्यांनी दुर्लक्षित केलेलं आहे. दे डिड नॉट पे हीड टू हिम. त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ते येशूला म्हणाले, हे वैद्या, तू स्वतःवरच इलाज कर. ते त्याला म्हणाले, तू बालजबुलांच्या साह्याने भूते काढतो. ज्यांच्यासाठी तो आला त्यांनीच त्याला काय केलं आहे? दुर्लक्षित केलेलं आहे. आणि मग जर प्रभू येशू ख्रिस्ताला, जो मेसेंजरचा आद्य मेसेंजर आहे, मेसेंजरमधून सुद्धा आद्य मेसेंजर आहे, तो या मेसेंजरचा मॉडेल आहे, त्याला जर त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं तर तुम्हाला आणि मला, बीइंग द मेसेंजर्स ऑफ गॉड, लेट अस बी लाईक द मॉडेल, वन हू gave himself for the cause of God's work. मेसेज अँड मेसेंजर म्हणून जो जगला, त्यासारखं मेसेंजर्स या नात्याने, देवाचे प्रचारक आणि सेवक या नात्याने वी मस्ट नेव्हर गिव्ह अप. आपण कधीही हातचं कार्य, हातची सेवा सोडून देऊ नये, आपण निराश होऊ नये. जरी आपण दुर्लक्षित लोकांकडे होत असू तरी निराश न होता आपण सेवेमधलं आपलं सातत्य कायम ठेवलं पाहिजे. आपण खचून न जाता उमेदीनं आपण त्या सेवेमध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आणि ही मेसेंजरची जबाबदारी आहे, ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण केली पाहिजे. आणि देवाचे लोक या नात्यानं, या विषयाला अनुसरून आज देवाचे लोक या नात्यानं, टार्गेटेड ग्रुप, फोकस पीपल ऑफ गॉड, चोजन पीपल ऑफ गॉड, त्यांच्यासाठी आज देवाचा संदेश काय आहे? तर निवडलेल्या लोकांसाठी, ज्यासाठी देव मेसेंजर पाठवतो, मग अशी मी सांगितलं फ्रॉम अँड टू, त्या लोकांसाठी देव अपील करत आहे. आणि हे अपील कसं आहे? डू नॉट हार्डन युअर हार्ट. तुमचं अंतःकरण कठीण करू नका. ताठ मानेची असे तुम्ही वागू नका. अंतःकरण कठीण करू नका. असहमती दर्शवू नका. डोंट बी एनी लॉंगर द स्टिफ नेक पीपल. ताठ मानेचे लोक म्हणून जगू नका. ऑनर द मेसेंजर्स. मेसेंजर्स म्हणजे देवाच्या प्रचारकांचा, सेवकांचा मान राखा. रिस्पेक्ट देम, त्यांचा मान राखा. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की द ॲटिट्यूड ऑफ डिसॲग्रिंग, एक म्हणजे त्यांना ताठमाने जगू नका. आणि ॲटिट्यूड ऑफ डिसऑनरिंग विथ एनी प्रपोजल, हे सोडून द्या. आणि मग रोमकराच्या पत्रामध्ये 21वा अध्याय, रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये, कारण हे देवाचे लोक आहेत, मेसेंजर्स या नात्यानं प्रचारकांनी, देवाच्या सेवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की देव स्वतः बघा काय म्हणत आहे. इस्रायलाविषयी म्हणजेच निवडलेल्या लोकांबद्दल, आज इस्रायला नव्हे परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण जे निवडलेले देवाचे लोक आहात त्यांना तो काय म्हणतो? 21वा वचन, पण इस्रायलाविषयी तो म्हणतो, आज्ञा मोडणाऱ्या, हे लोक कसे आहेत? आज्ञा मोडणारे आहेत व उलटून बोलणाऱ्या, उलट बोलणारी लोक आहेत. लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत. जर देव त्यांच्यासमोर हात पसरतो तर देवाच्या सेवकांनी, प्रचारकांनी
आणि सेवकांनी निराश होण्याचं कारण नाही, कारण हे देवाचे खास लोक आहेत. त्यांच्यासाठी देवाने आम्हाला मेसेंजर्स म्हणून निवडलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी काय संदेश आहे की देवाच्या सहनशीलतेचा सुद्धा अंत बघू नका. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? देव स्वतः म्हणतो, सारा दिवस मी आपले हात तुमच्यासमोर पसरलेले आहेत. प्रियजन हो, द मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड. म्हणून आपण विचार करूया की ज्या उद्देशानं देवानं एक विशिष्ट लोक निवडलेले आहेत, त्या विशिष्ट लोकांना देवाचा संदेश देण्यासाठी मेसेंजर्स, प्रचारक आणि सेवक निवडलेले आहेत, तर त्यांचा सन्मान करणं, त्यांचा मेसेज ऐकणं आणि मेसेंजरच्या बाबतीमध्ये जे आपली जबाबदाऱ्या त्या पूर्ण करणं, यासाठी देव आम्हा सर्वांचं सहाय्य करो. आणि मेसेंजरसाठी दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि तो म्हणजे मेसेज आणि मेसेंजर यामध्ये अंतर पडता कामा नये. जसं प्रभू येशू ख्रिस्त वॉज द मेसेज अँड ही वॉज द मेसेंजर, तसं जे कोणी मेसेंजर्स आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे की माझ्यामध्ये तो मेसेज आहे, त्या मेसेजप्रमाणे मी जगतो का? प्रभू येशू ख्रिस्त मेसेज आणि मेसेंजर या दोन्ही गोष्टींचं युनिक कॉम्बिनेशन होता. तसं प्रचारकांच्या बाबतीमध्ये, देवाच्या सेवकांच्या बाबतीमध्ये ते मेसेजपेक्षा वेगळे असता कामा नयेत. मेसेंजर आणि मेसेज ही दोन भूमिका असता कामा नये. मेसेज अँड मेसेंजर शुड बी वन. आणि या पद्धतीनं जर आपण वागलो तर निश्चित अर्थानं द मेसेंजर्स ऑफ गॉड आर ऑफन अनहिडेड या गोष्टी आपल्या वाट्याला येणार नाहीत. परमेश्वर करो आणि या संदेश वचनाच्याद्वारे देव आम्हा सर्वांचं, मेसेंजर्स आणि देवाच्या लोकांचं सहाय्य करो, अशी आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.